Hello everyone, welcome to RP English. So students, in this video we will be seeing warming up of 8th standard English lesson Revati's musical plants. स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्ड इंग्लिश यातील रेवतीज म्युझिकल प्लांट्स या लेसनची वॉर्मिंग अप बघणार आहोत. वॉर्मिंग अप चिटचॅट सर्व क्वेश्चन आन्सर्स आणि ऍक्टिव्हिटी आपण इथे समजणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे डिस्कस इन ग्रुप्स अँड शेअर युअर आन्सर विथ द क्लास. तो आपल्याला क्लासमध्ये डिस्कस करायचं ग्रुपमध्ये आणि आपलं आन्सर आपल्या क्लास सोबत शेअर करायचं आहे. फर्स्ट, can you name the famous musician in Emperor Akbar's court who would perform miracles when he sang different rags? So Emperor Akbar's court म्हणजे अकबराच्या दरबारातील फेमस म्युझिशियन, हे अतिशय प्रसिद्ध असा संगीतकार. अकबराच्या दरबारातील अतिशय प्रसिद्ध असा संगीतकार जो कुड परफॉर्म मिरॅकल्स, तो चमत्कार सुद्धा करून दाखवायचा when he sang different rags, जेव्हा तो वेगळे वेगळे राग गायचा. तर वेगळे राग गाऊन जो चमत्कार करून दाखवायचा अशा अकबराच्या दरबारातील फेमस संगीतकार, प्रसिद्ध संगीतकार, त्याचं नाव तुम्ही गेस करू शकता का किंवा सांगू शकता? कोण होता तो? तानसेन. काय नाव होतं त्याचं? तानसेन. ओके, नाव नेक्स्ट. व्हॉट मिरॅकल्स कुड ही परफॉर्म विथ हिज म्युझिक? आपल्या म्युझिक मधून ते कुठला मिरॅकल, कुठला चमत्कार करून दाखवायचे? तर इथे आपण लिहू शकतो की ही कुड ब्रिंग रेन बाय हिज म्युझिक, ही कुड लाईट फ्लेम्स बाय हिज म्युझिक. तशा प्रकारे हे मिरॅकल्स ते आपल्या म्युझिक मधून करून दाखवायचे. व्हॉट इम्पॅक्ट डज म्युझिक हॅव ऑन ह्युमन बिंग? तर ह्युमन बिंग्सवर म्युझिक म्हणजे माणसांवर म्युझिकचा कशा प्रकारे, संगीताचा कशा प्रकारे इम्पॅक्ट पडतो, प्रभाव पडतो? तर आपण सांगू शकतो की म्युझिक कॅन मेक ह्युमन बिंग टेन्शन फ्री, कॅन चेंज अवर मूड. तर ते आपल्याला टेन्शन फ्री बनवते, आपला मूड चेंज करते. सो ही ताकद आहे. डू यू थिंक म्युझिक कॅन हॅव एन इम्पॅक्ट ऑन एनिमल्स, बर्ड्स अँड इव्हन प्लांट्स? तुम्हाला वाटते का की म्युझिकचा एनिमल, बर्ड्स आणि इव्हन प्लांट्सवर सुद्धा इम्पॅक्ट पडतो? सो येस, आय थिंक सो. कारण आपण बघितलेलं आहे की एनिमल्स सुद्धा म्युझिकचा आवाज ऐकून आपल्याकडे अट्रॅक्ट होतात, बर्ड्स सुद्धा होतात आणि प्लांट्स मध्ये सुद्धा आपण एक ठराविक मुवमेंट बघतो जेव्हा आपण एखादं म्युझिक प्ले करत असतो. इट इज ऍक्च्युअली ट्रू. आय थिंक सो. आय थिंक दॅट म्युझिक कॅन हॅव इम्पॅक्ट ऑन एनिमल्स, बर्ड्स अँड इव्हन. ओके. नाउ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. आता इथे अफर्मेटिव्ह म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह म्हणजेच होकारार्थी, अँड निगेटिव्ह मीन्स नकारार्थी सेंटेन्स. रीड द सेंटेन्स बिलो अँड स्पॉट द डिफरन्स इन देअर फ्रेमिंग. खालील सेंटेन्स वाचा आणि त्यांच्या रचनेमधील वेगळा वेगळा जो फरक आहे तो आपल्याला सांगायचा आहे. जसं की फर्स्ट ए, आय कुड नॉट कम्प्लीट द वर्क. फर्स्ट बी, आय फेल्ड टू कम्प्लीट द वर्क. देन अगेन नेक्स्ट, second A, there is no sense in what you say. And second B, there is hardly any sense in what you say. त्यानंतर third A, he said he wouldn't go. And third B, he refused to. So आपण हे सेंटेन्स वाचलेले आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे तो सुद्धा आपल्या लक्षात आलेला आहे. इथे कुड नॉट आहे, तर इथे फेल टू आहे. देअर इज नो सेन्स आहे, तर इथे हार्डली एनी सेन्स आहे. आणि इथे वुडंट गो आहे, तर इथे रिफ्युज्ड टू गो आहे. ओके. सो अशा प्रकारे हे चेंजेस या सेंटेन्स मध्ये आहेत, त्यांच्या रचनेमध्ये आहेत. नाउ यू विल ऑब्झर्व दॅट सेंटेन्स मार्क ए अँड बी कन्वे द सेम मीनिंग, बट इन ऑल सेंटेन्स मार्क ए देअर आर निगेटिव्ह वर्ड्स, नो, नॉट, वुडंट, whereas as the ones marked B do not have them. So आपण इथे बघितलं की सेंटेन्स ए आणि सेंटेन्स बी हे प्रत्येकच फर्स्ट, सेकंड, थर्ड मधील कन्वे सेम मिनिंग म्हणजे एकसारखाच अर्थ सांगतात, सारखाच अर्थ सांगतात. की ए, फर्स्ट ए चा अर्थ सुद्धा सारखा आहे, मिनिंग सारखा आहे. फर्स्ट बी चं सुद्धा मिनिंग सारखं आहे. बट इन ऑल द सेंटेन्स मार्क आहे, पण हे जे ए वाले सेंटेन्स आहेत, हे जे ए वाले सेंटेन्स आहेत कन्वे, बट इन ऑल द सेंटेन्स मार्क ए देअर आर निगेटिव्ह वर्ड्स, यांच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स आहेत. जसं की इथे कुडंट म्हणजे नॉट इथे आलेला आहे, इथे नो सेन्स आलेला आहे आणि इथे वुड नॉट आलेला आहे. सो हे निगेटिव्ह वर्ड्स या सेंटेन्स मध्ये आलेले आहेत. वेअरएज द वन मार्क बी डू नॉट हॅव देम, पण ज्यांच्यामध्ये जे बी सेंटेन्स आहेत म्हणजे जे मार्क बी आहेत त्यांच्यामध्ये हे वर्ड्स आलेले नाही आहेत. ओके.
म्हणजे ए मार्क सेंटेन्स मध्ये नॉट वर्ड आलेला आहे, बट बी मध्ये ते सेंटेन्स बी मध्ये ते वर्ड्स आलेले नाहीये. नाव निगेटिव्ह वर्ड्स आर दोज दॅट कन्वे निगेटिव्ह मिनिंग. मग आता निगेटिव्ह वर्ड्स म्हणजे काय, तर असे शब्द जे कन्वे निगेटिव्ह मिनिंग, जे नकारार्थी अर्थ दर्शवतात. फॉर एक्झाम्पल नेवर, नो, नीदर, नॉर, नॉट, कॅनॉट, डोंट, इजंट, नथिंग, एक्सेट्रा. So these are all negative words. हे सर्व काय आहेत, नकारार्थी शब्द आहेत. If a sentence contains negative words, it is called a negative sentence. तर तो ज्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स येतात, ते आपण एक्झाम्पल बघितलं, ते यातील वर्ड्स ज्या वाक्यामध्ये येतील त्यालाच आपण निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो, म्हणजे नकारार्थी वाक्य म्हणतो. इफ अ सेंटेन्स डज नॉट कंटेन एनी निगेटिव्ह वर्ड्स, इट इज कॉल्ड अफर्मेटिव्ह. आणि जर त्या सेंटेन्समध्ये किंवा कुठल्याही सेंटेन्समध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड नसेल, जसं की नो, नॉट, नेव्हर अशा प्रकारे कुठलाही शब्द नसेल, इट इज कॉल्ड अफर्मेटिव्ह. त्याला आपण मग अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. ओके, नाव नेक्स्ट, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह. मग खालील वाक्य हे अफर्मेटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट आहे, वी मस्ट अवॉइड हर्टिंग अदर्स. अवॉइड हर्टिंग अदर्स, त्यामध्ये कुठलाही निगेटिव्ह वर्ड आहे का, नाही, तर त्यामुळे हे अफर्मेटिव्ह आहे. त्यानंतर पहिलं वाक्य काय, अफर्मेटिव्ह आहे. त्यानंतर ही डिडंट ऑफर मी एनी हेल्प, यामध्ये डिडंट नॉट आलेला आहे, सो हे निगेटिव्ह आहे. त्यानंतर नेव्हर गिव्ह अप होप्स, तर यामध्ये सुद्धा नेव्हर हा निगेटिव्ह वर्ड आलेला आहे, त्यामुळे हे वाक्य हे सेंटेन्स सुद्धा काय निगेटिव्ह आहे. यू मस्ट कीप अवे फ्रॉम बॅड कंपनी, या सेंटेन्स मध्ये कुठलाही निगेटिव्ह वर्ड नाही, सो दिस इज अफर्मेटिव्ह. त्यानंतर देअर इज नथिंग इन द बॅग, सो नथिंग हा निगेटिव्ह वर्ड आलेला आहे, सो इट इज निगेटिव्ह. एंट्री इज प्रोहिबिटेड विदाउट परमिशन, देअर इज नो निगेटिव्ह वर्ड, सो इट इज अफर्मेटिव्ह. ओके, note, while interchanging negative and affirmative sentence, the meaning and tense must not change. तो ही नोट आहे, लक्षात ठेवा की जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा इंटरचेंज करतो, म्हणजेच निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करतो आणि अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करतो, तेव्हा द मिनिंग अँड टेन्स मस्ट नॉट चेंज. त्याचं मिनिंग, त्या वाक्याचा अर्थ आणि त्या वाक्याचा काळ म्हणजे टेन्स हा बिलकुल बदलायचा नाही. काळ आणि अर्थ न बदलता आपल्याला ते वाक्य निगेटिव्हचे अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करावं लागते. You must use negative words in the sentence while transforming from affirmative to negative. जेव्हा आपण अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये ट्रान्सलेट करत असतो, तेव्हा आपल्याला निगेटिव्ह वर्ड्स वापरावाच लागतो. यू मे यूज वर्ड लाईक हार्डली, फेल टू, रिफ्यूज, रिजेक्ट, अवॉइड, प्रोहिबिट, विदाउट, बॅन, एक्सेट्रा while changing negative sentence to affirmative. जेव्हा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह आपण चेंज करत असतो तेव्हा आपण यातील काही शब्द वापरू शकतो. हार्डली, फेल टू, रिफ्यूज, रिजेक्ट, अवॉइड, प्रोहिबिट, विदाउट आणि बॅन. अशा प्रकारे हे आपण बघितले कशा प्रकारे आपण निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते चेंज करू शकतो. सो आय होप सर्वांना वॉर्मिंग अप खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.